हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या माय इंग्लिश बुक या पुस्तकातील अ हिरोईन ऑफ द सी हा लेसन शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला हा लेसन अ हिरोईन ऑफ द सी. या लेसनमध्ये एका शूर अशा मुलीची आपण साहसी अशी स्टोरी पाहणार आहोत. ती मुलगी कशी सर्व वादळामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवते याची ही अत्यंत छान इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. हिरोईन ऑफ द सी, समुद्राची नायिका. हिरोईन ऑफ द सी म्हणजे काय? सी म्हणजे समुद्र, समुद्राची नायिका हा लेसन आहे. सुरू करूयात आपला पाठ. अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊसेस. इंग्लंडचा जो खडकाळ किनारा आहे, रॉकी कोस्ट म्हणजे काय? किनारा. इंग्लंडचा जो किनारा आहे, खडकाळ किनारा, त्या खडकाळ किनाऱ्यावरती खूप सारे लाईट हाऊसेस आहेत. लाईट हाऊसेस म्हणजे काय असतं? दीपगृह असतात. समुद्रकिनाऱ्यावरती दीपगृह असतात जे जहाज चालवताना खलाशांना मदत करतात. असे खूप सारे लाईट हाऊसेस त्या किनाऱ्याभोवती होते, पण ते लोनली होते. लोनली म्हणजे खूप लांब लांब असे दूरवरती असतात हे लाईट हाऊसेस, त्यामुळे ते एकटे असे खूप लांब असे लाईट हाऊसेस होते. देअर लाईट्स शायनिंग अक्रॉस द सी वॉर्न सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स. त्या लाईट हाऊसेसमधून जी लाईट बाहेर पडते ती या खलाशांना अंधाराच्या वेळी, रात्रीच्या वेळी चेतावणी देत असते. जर मोठे खडकाळ भाग असेल, खडक असतील, त्या ठिकाणी या लाईट हाऊसेसमधील लाईट शायनिंग करत असते किंवा ती लाईट, त्या प्रकाशामुळे खलाशांना मदत होते. डेंजरस रॉक्स कुठे आहेत ते दिसतं त्यांना आणि जहाज चालवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. वेन दे सी द लाईट्स सेलर टेक देअर शिप्स फार आउट टू सी. जेव्हा ते खलाशी म्हणजे जहाज चालवणारे जे सेलर्स आहेत ते लाईट्स बघतात, म्हणजे लाईटमधून त्यांना कळतं की तिथे खडक आहे, तर ते त्यांचे शिप्स काय करतात? समुद्रापासून दूर घेतात. बट समटाईम्स फिअर्स स्टॉर्म्स ड्राईव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स. परंतु कधी काय होतं की खूप भयंकर असं वादळ जर आलं तर त्या वादळामुळे काय होतं की अनेक जहाजा त्या खडकांवरती आदळतात. ड्राईव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स म्हणजे काय? जहाजा त्या खडकावरती जातात, खडकावरती आदळतात. दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव्ह गर्ल अँड ऑफ अ शिपरेक ऑन द रॉक्स वन नाईट इन 1838. ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी एका रात्री अशीच शिपरेक झाली होती, म्हणजे एक जहाज धडकली होती खडकाभोवती. त्या जहाजेची आणि ब्रेव्ह गर्ल म्हणजे धाडसी मुलीची ही स्टोरी आहे. ही घटना कधी घडली होती? वन नाईट इन 1838, 1838च्या एका रात्री ही घटना घडली होती. तर आपण आता पाहूयात ही स्टोरी काय आहे. एका धाडसी मुलीची आणि शिपरेक म्हणजे जहाज फुटण्याची ही जी स्टोरी आहे, खडकावरती आदळून जहाज फुटली किंवा शिपरेक झालं म्हणजे त्या जहाजेला ॲक्सिडेंट झाला, ती कथा स्टोरी आपण आता पाहूयात. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर. ग्रेस डार्लिंग ही कोण होती? डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर, लाईट हाऊस कीपरची मुलगी होती. शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. तिने तिचं आयुष्य पूर्ण त्या लाईट हाऊसेसमध्ये व्यतीत केलं होतं, जे सिटीज आणि टाउन्सपासून खूप दूर असतात. लाईट हाऊसेस समुद्रकिनाऱ्यावरती असतात लाईट हाऊसेस, त्यामुळे शहरांपासून दूर अशा एकाकी लाईट हाऊसमध्ये तिने तिचं लाईफ व्यतीत केलं होतं, ती व्यतीत करत होती. देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर होम. त्यांच्या घराजवळ एक गावसुद्धा नव्हतं, खूप लांब असे ती लाईट हाऊसेस होते. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे. त्यांचे जवळचे शेजारी जे असतात ते सुद्धा खूप मैल दूर होते. मेनी माइल्स अवे म्हणजे खूप मैल दूर अंतरावर कोणीतरी एखादं घर असं असायचं. बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. पण ग्रेसचे जे वडील होते ते अत्यंत हुशार, म्हणजे बरेच हुशार आणि सुशिक्षित असे होते. एज्युकेटेड मॅन, सुशिक्षित होते. हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली म्हणजे ज्यांनी त्यांच्या मुलांना अत्यंत योग्य पद्धतीने वाढवलं होतं, त्यांचं संगोपन केलं होतं. ब्रॉटअप म्हणजे संगोपन केलं होतं. त्यांच्या मुलांना त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक वाढवलं होतं. ग्रेस अँड हर ब्रदर्स अँड सिस्टर्स वेर ऑल टॉट
टू रीड अँड राईट. ग्रेस आणि तिचे जे भाऊ बहिणी होते, ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे कोण, तिचे भाऊ बहिणी, ग्रेसचे जे भाऊ बहिणी होते आणि ग्रेस, या तिघांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या पालकांनी रीड आणि राईट म्हणजे लिहायला वाचायला शिकवलं होतं. भलेही ते शहरापासून दूर असतील, गावापासून दूर असतील, परंतु तिथे शाळेत न जातासुद्धा त्याच्या वडिलांनी त्यांना हे सगळं शिकवलं होतं. तिच्या भावा बहिणींना आणि तिला हे सगळं शिकवलं होतं लिहायला वाचायला. देअर फादर ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव्ह अँड अनसेल्फिश. त्यांच्या वडिलांनी त्यांना हे सुद्धा शिकवलं होतं की प्रामाणिक असलं पाहिजे, शूरवीर धाडसी असलं पाहिजे आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी असलं पाहिजे. हे सुद्धा त्यांनी लहानपणापासून त्यांना शिकवलं होतं त्यांच्या वडिलांनी. त्यानंतर पुढे बघा काय होतं. When Grace was 10 years old, the family went to live in a Longstone lighthouses. जेव्हा ग्रेस 10 वर्षांची होती तेव्हा हे सगळं कुटुंब लॉंगस्टॉन लाईट हाऊसमध्ये राहायला गेलं. Their new home was on some wild island near the east coast of England. त्यांचं हे जे नवीन घर होतं ते कुठं होतं, इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरील जे जंगली बेट होते इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्याजवळ, त्या जंगली बेटांवर यांचं घर होतं. न्यू होम वॉज ऑन सम वाईल्ड आयलँड. जंगली बेटांवरती हे घर होतं. नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. ईस्ट कोस्ट म्हणजे इंग्लंडचा पूर्व किनारा. या इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावर जी जंगली बेटं आहेत तिथे त्यांचं घर होतं, नवीन घर. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप हिअर. डार्लिंगची मुले इथे वाढली. वेन दे वेर ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय वन. जेव्हा ही सगळी मुलं मोठी झाली, ग्रेस आणि तिची भावंड ही सगळी मोठी झाली, तेव्हा एक एक करून त्यांनी घर सोडलं अँड फाउंड वर्क इन द सिटीज. आणि त्यांनी शहरामध्ये काही ना काही काम पाहिलं. कामासाठी ते बाहेर पडले त्यांच्या ते लाईट हाऊसेसमधून, कारण आता ते मोठे झाले होते, सर्व भावंडं मोठी झाली होती. त्यामुळे एक एक करत असं ते प्रत्येकजण कामानिमित्त बाहेर पडले. शहरांमध्ये त्यांना काम मिळालं. ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सेप्ट ग्रेस हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर. आणि मग शेवटी त्यांचं लाईट हाऊस एकटंच राहिलं आणि ग्रेस आणि तिचे आईवडील हे तिघेही त्या लाईट हाऊसेसमध्ये शेवटी राहिले. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. ही जी ग्रेस होती ती मोठी तर झाली होती परंतु ती उंच झाली नव्हती. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. ती उंच झाली नव्हती. शी वॉज ओनली अ लिटिल वुमॅन. ती बुटकी होती थोडीशी, लिटिल वुमॅन. नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन 6 feet टॉल. ती तिच्या वडिलांसारखी तर झालीच नव्हती, जे 6 फुटांपेक्षा जास्त त्यांची उंची होती. मोर दॅन 6 feet टॉल म्हणजे 6 फूटपेक्षा त्यांची उंची जास्त होती. ती तिच्या वडिलांसारखी तर झालीच नव्हती, तिची उंची थोडीशी कमी झाली होती. ही सगळी भावंडं मोठी झाली आणि एक एक करून प्रत्येक भावंड कामानिमित्त म्हणून शहराकडे गेलं आणि मग राहिलं त्यांच्या घरी कोण, ग्रेस आणि तिचे आईवडील. पण ही जी ग्रेस होती ती वाढली, मोठी झाली, परंतु तिची उंची वाढली नव्हती. ती बुटकीच राहिली होती, तिची उंची कमी राहिली होती. ऑन द नाईट ऑफ September 6, 1838 अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. 6 सप्टेंबर 1838च्या त्या रात्री भयंकर असं वादळ वाहू लागलं होतं. टेरिबल स्टॉर्म, भयंकर असं वादळ वाहू लागलं होतं. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म्स. शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. ग्रेसला या स्टॉर्मबद्दल माहिती होतं किंवा ती जाणून होती, या वादळाची तिला सवय होती. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म म्हणजे काय, तिला या वादळांची सवय होती कारण ती लहानपणापासून लाईट हाऊसेसमध्येच राहत होती, समुद्रकिनाऱ्यावरती राहत होती. मग तिला तरीसुद्धा या लाईट हाऊसेसमध्ये सेफ वाटायचं. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हू वेअर ॲट द सी इन द स्टॉर्म. पण ती नेहमी एका बाबतीत दुःखी असायची. कुणाबाबत तिला दुःख वाटायचं तर पुअर सेलर्स हू वेअर ॲट द सी इन द स्टॉर्म म्हणजे वादळाच्या वेळी जे सेलर्स त्या समुद्रामध्ये अडकलेले असतात, जे जहाज चालवणारे खलाशी असतात. सेलर्स म्हणजे कोण, खलाशी जहाज चालवणारी जी व्यक्ती असते तिला खलाशी म्हणतात. मग हे जे खलाशी वादळामध्ये अडकतात त्या खलाशांबाबत, त्या सेलर्सबाबत तिला खूप दुःख वाटायचं. शी वॉज ऑलवेज अनहॅपी. ती नेहमी यांच्याबाबत दुःखी असायची. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. पण तिला त्या रात्री माहीतच नव्हतं की इतकी भयंकर गोष्ट घडत आहे. दॅट नाईट अ शिप वॉज रेक्ट अपॉन द रॉक्स. त्या रात्री जहाज जी होती ती वादळामध्ये एका खडकांवर जहाज आदळली होती आणि उद्ध्वस्त झाली होती. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. ग्रेस आणि तिच्या पॅरेंट्सला या क्रॅशची किंवा हे जे
ॲक्सिडेंट झाला या क्रॅशचा आवाजच ऐकू आला नव्हता. द नॉईज ऑफ द वाइंड अँड द वेव्ज वॉज टू लाऊड. वाऱ्याचा आणि या लाटांचा आवाज इतका जास्त होता की त्यांना तो आवाज ऐकूच आला नाही. वारा आणि लाटांचा खूप मोठा आवाज होत होता, कारण त्या दिवशी वादळच इतकं भयंकर होतं. खूप मोठ्या प्रमाणात वादळ सुटलं होतं 6 सप्टेंबरच्या त्या रात्री. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. त्यांना दुसरं काहीही ऐकू येत नव्हतं. बट अ शिप कॉल्ड फोरफारशायर हॅड हिट द रॉक्स अ माइल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. परंतु फोर्सशायर ही जी जहाज होती ती या जहाजाने या लाईट हाऊसपासून थोड्या मैलाच्या अंतरावर खडकांना धडक दिली होती. फोर्सशायर या जहाजाने धडक दिली होती खडकांना. हे जहाज धडकलं होतं. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेर ड्रॉन. खूप सारे पॅसेंजर्स हे बुडाले होते. बट 9 मेन अँड वुमेन वेर एबल टू क्लाइंब ऑन द रॉक. परंतु 9 माणसे आणि स्त्रिया, पुरुष आणि स्त्रिया हे रॉकवरती चढण्यास यशस्वी झाले होते. त्यांना चढता आलं होतं. त्यांनी स्वतःचा जीव वाचवला होता. द वाइंड नियरली ब्ल्यू देम इन टू सी ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक. परंतु पुन्हा काय झालं, तिथं जे वाचले होते ते लोक, त्या लोकांनासुद्धा परत ते वारं पुन्हा समुद्रामध्ये ढकलून दिलं. आणि या सगळ्या गोंधळामध्ये काय झालं की ते पुन्हा समुद्रामध्ये ढकलले गेले आणि मदतीसाठी ते नंतर ओरडतात. इन द डिस्टन्स दॅट दे सॉ द वार्म लाईट ऑफ द लाईट हाऊस. आणि मग थोड्या अंतरावर त्यांना त्या लाईट हाऊसचा प्रकाश दिसू लागला. त्या वादळाने, त्या वाऱ्याने पुन्हा त्यांना समुद्रात ढकललं, परंतु ते तसंच त्या खडकाला धरून वरती आले आणि थोड्या अंतरावरती त्यांना लाईट हाऊसचा तो प्रकाश दिसू लागला. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वेर नॉट हर्ड. पण त्यांचं ओरडणं किंवा किंचाळणं हे ऐकूच येत नव्हतं. ऑल द नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. पूर्ण रात्रभर ते त्या खडकावरतीच तसेच चिटकून राहिले किंवा तिथेच ते पकडून राहिले, त्या खडकांना पकडून राहिले, कारण त्यांचा आवाजच, त्यांचं ओरडणं किंचाळणं काहीच ऐकू येत नव्हतं. पुढे काय होतं पहा. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस ड्रेसिंग करत होती. शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोईंग. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो. तिने तिच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि बघितलं की अजूनही वादळ सुरूच होतं. वादळ अजूनही वाहतच होतं. सडनली शी स्टॉप्ड. अचानक ती थांबली. काय झालं. वॉजंट देअर समथिंग ऑन द डिस्टंट रॉक्स. दूरवरती, त्या खडकांवरती, दूरच्या खडकांवरती तिला काहीतरी दिसत होतं. कॉलिंग हर फादर शी लुक्ड अगेन. तिच्या वडिलांना हाक मारत तिने पुन्हा नीट असं पाहिलं. त्या खडकांकडे तिने पुन्हा नजर फिरवली आणि तिच्या वडिलांना हाक मारत ती पाहत होती. येस, देअर वॉज सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन द रॉक्स. आणि तिला दिसलं की हो, तिथे कोणीतरी लोक आहेत जे खडकावरती आपला जीव धरून थांबलेले आहेत किंवा खडकांना घट्ट पकडून धरलेले आहेत. बट दे वेर हाफ अंडर द सी. परंतु ते अर्धे समुद्राखाली होते, निम्म्या समुद्राखाली ते बुडालेले होते. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्राउन. आपण त्यांना बुडण्यापूर्वी त्यांना वाचवलं पाहिजे. ते बुडण्यापूर्वी आपण त्यांची सुटका केली पाहिजे. वी मस्ट रेस्क्यू म्हणजे आपण त्यांना वाचवलं पाहिजे. क्राईड ग्रेस ओरडली. वी मस्ट डू समथिंग. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. ती वडिलांना म्हणते की ते जर मरण पावले तर आपण पुन्हा झोपू शकू का, असं ती विचारते. विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव्ह ओल्ड मॅन. विल्यम डार्लिंग जे होते ते धाडसी होते. भलेही ते वृद्ध असतील पण ते धाडसी होते. बट ही शूक हिज हेड. परंतु त्यांनी त्यांची मान हलवली आणि ते काय म्हणाले. इट इज होपलेस ही सेड. ते म्हणाले की इट इज होपलेस म्हणजे हे निराशाजनक आहे, आपण त्यांना नाही वाचवू शकत. देर आर नो होप्स टू सेव्ह देम. तिथे काही आशा नाही आहे की आपण त्यांना वाचवू शकू. देर आर नो होप्स टू सेव्ह देम असं तिचे वडील सांगतात. वी कॅन डू नथिंग. आपण काहीही करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय मायसेल्फ थ्रू दीज वेव्ज. ते म्हणतात की मी माझी बोट या सगळ्या वादळांमधून, या लाटांमधून कशी चालवू शकतो. मी नाव तरी कशी चालवू शकतो स्वतःहून. इफ ओनली आय हॅड अनादर मॅन हिअर टू हेल्प मी. जर माझ्यासोबत इथे मला मदत करण्यासाठी ते आणखी एक मनुष्य असतात तर हे शक्य झालं असतं.
पण मी या लाटांमधून स्वतःहून कसे नाव चालवू शकतो, इतक्या लाटा, इतकं भयंकर वादळ आहे, या वादळांमधून मी कसं नाव चालवू शकतो, असं ते म्हणतात. पुढे काय होतं पहा, आय कॅन हेल्प यू फादर क्राईड ग्रेस. ग्रेस ओरडून सांगते की मी तुम्हाला मदत करते. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कांट आय. ती म्हणते की मी बोट चालवू शकते, मी तुम्हाला मदत करते, मी एखाद्या माणसाप्रमाणे बोट चालवू शकते. आय कॅन रो अ बोट, मी अशी बोट चालवते जसं एखादा माणूस बोट चालवू शकतो. हो की नाही असे ती म्हणते. कांट आय, चालवू शकते ना. आय ॲम स्मॉल, मी भलेही लहान आहे, बट आय एम स्ट्रॉंग, पण मी ताकदवान आहे, स्ट्रॉंग आहे. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. तुम्ही आणि मी कितीतरी वेळा आपण रोईंग केलेलं आहे, बोटिंग केलेलं आहे, मी बोट चालवली आहे. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल, आपण त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. असं ती म्हणते की आपण त्यांना मदत करूयात. मी चालवते बोट असं ती म्हणते, मी तुम्हाला मदत करते असं ती म्हणते. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. तितक्यात मिसेस डार्लिंगसुद्धा तिथे येतात. तिच्या पतीजवळ आणि मुलगी जिथे होती म्हणजे ग्रेस आणि विल्यम डार्लिंग यांच्या समवेत ते त्या दोघांच्या जवळ खिडकीजवळ ते येतात मिसेस डार्लिंग. नो नो, शी एक्सक्लेम. त्यासुद्धा म्हणतात की नाही. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्रोन. जर तुम्ही दोघेसुद्धा बुडालात तर त्यांना मदत कोण करणार. तुम्ही स्वतःचा जीव संकटात घालून जाताय तिथे, पण तुम्ही जर बुडालात तर तेव्हा काय होईल मग. यू कॅनॉट रो इन द स्टॉर्म. तुम्ही या वादळामध्ये रो करू शकत नाही, नाव चालवू शकत नाही. डू नॉट ट्राय, प्रयत्न करू नका. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. तिची जी आई असते, ग्रेसची आई, ती काय म्हणते की तुझ्यासारखी मुलगी ग्रेस, तुझ्यासारखी मुलगी या बोट चालवू शकत नाही, माणसाचा जॉब करू शकत नाही. म्हणजे एखादा माणूस, एखादा पुरुष जे काम करू शकतो ते तुझ्यासारखी मुलगी करू शकत नाही, असं तिची आई म्हणते. लेट अस प्रे फॉर देम, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हजबंड, तिच्या पतीला म्हणते की लेट अस प्रे फॉर देम हजबंड, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅनॉट. कदाचित देव त्यांना मदत करेल, पण आपण त्यांना मदत करू शकत नाही, असं तिची आई म्हणते, ग्रेसची आई म्हणते. ग्रेस वॉज डिटरमाइंड हावेवर, पण ग्रेसने असा निश्चय केला होता. ग्रेस वॉज डिटरमाइंड म्हणजे तिने निश्चित केलं होतं की त्यांना वाचवायचं. शी आर्ग्यूड अंटिल ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड. तिने तोपर्यंत त्यांच्याशी युक्तिवाद केला, वाद घातला, जोपर्यंत तिचे फादर म्हणजे तिचे वडील मान्य होत नाहीत की आपण तिकडे जाऊयात, या गोष्टीला मान्य जोपर्यंत ते होत नाहीत तोपर्यंत ती त्यांच्याशी वाद घालत होती. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट बोट आउट. तिच्या आई ज्या असतात, तिच्या आईने सुद्धा मग हेवी हार्टने म्हणजे उदास मनाने त्यांना मदत केली. मिसेस डार्लिंग, पुअर मिसेस डार्लिंग, गरीब त्या मिसेस डार्लिंगने विथ अ हेवी हार्ट म्हणजे उदास मनाने, दुःखाने त्यांना मदत केली. कशासाठी. टू गेट बोट आउट, ती नाव बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत केली. शी वॉच्ड अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ. ते दोघे त्या बोटीत बसून जाईपर्यंत ती त्यांच्याकडे पाहत होती आणि प्रार्थना करत होती. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ती प्रार्थना करत होती. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. ज्यांनी कुणी हा समुद्र पाहिला आहे किंवा समुद्रामध्ये जे वादळ आहे ते पाहिलं असेल, सर्वांनी त्या सर्वांना या प्रवासाची कल्पना होऊ शकते किंवा ते या प्रवासाची कल्पना करू शकतात की समुद्रातील वादळ किती भयंकर असतं. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर द वेव्ज ॲज हाय ॲज हिल्स. त्या समुद्रामध्ये ज्या लाटा होत्या त्या टेकड्या इतक्या उंच लाटांवरती ती बोट खालीवर होत होती. डोंगरांपेक्षा उंच लहरींवरती ती बोट खालीवर होत होती. समटाईम्स इट स्टूड ऑन वन एंड, समटाईम्स ऑन द अदर एंड. ती कधी एका टोकाला होत होती तर कधी दुसऱ्या टोकाला होत होती, असं ती नाव हलत होती. इट वेंट अप टू द टॉप ऑफ द वेव अँड देन डाऊन इन टू द ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्ज. ती जहाज लाटांच्या एकदम टोकावरती जात असे, एकदम उंच टोकावर जात असे, तर कधी दोन लहरींच्या मध्ये जी व्हॅली असते, दरी असते, त्या दरीच्या मध्ये ती इतकी खाली येत असे. एव्हरी टाईम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. प्रत्येक वेळी ती नाव इतकी हेलकावे खात असे की असं वाटत होते की ते पाण्याखाली गेले. दरवेळी हे दोघे जे बोटीमध्ये बसले होते ते पाण्याखाली जात होते, कारण लाटा इतक्या उंच जायच्या आणि तितक्याच ताकदीने त्या लाटा खाली यायच्या आणि त्यांची नावही त्या लाटांबरोबर खाली यायची आणि ते समुद्रामध्ये बुडले जात होते. बट
By little pulling with all their strength on the oars, they came nearer the rocks. परंतु हळूहळू सावकाश सर्व शक्ती एकवटून ते काय करत होते, दे केम निअरर द रॉक्स. ते खडकांजवळ आले. थोड्या वेळाने आपली सर्व शक्ती लावून त्या ओर म्हणजे काय, ते नाव चालवण्यासाठी जे असतं, अ पोल विथ अ फ्लॅट बेड यूज टू रो ऑर स्टीर बोट थ्रू द वॉटर. नाव चालवण्यासाठी जे ओर असतं त्या ओरला पूर्ण शक्ती लावून, पूर्ण शक्तीनिशी ते ओर ओढून ते खडकांजवळ पोहोचतात. दे केम निअरर द रॉक्स. द वाइंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग. वारा आणि पाऊस इतका जोरात होता दॅट ग्रेस कुड नॉट सी द मेन अँड वुमॅन क्लिंगिंग ऑन द रॉक्स. इतका जोराचा वारा आणि पाऊस होता की ग्रेस त्यांना त्या खडकावरती असलेल्या लोकांना पाहू शकत नव्हती. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. तिला फक्त त्यांचा मदतीसाठी ओरडलेला आवाज येत होता. क्राईज फॉर हेल्प म्हणजे मदतीसाठी ते जे ओरडत होते तो आवाज फक्त तिला ऐकू येत होता. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन द ओर विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ. तिला ओरला धरून ठेवण्यासाठी तिला तिच्या सर्व सामर्थ्याची आवश्यकता होती, सर्व ताकदीची आवश्यकता होती. ते ओर जे होतं ते तिच्यापेक्षा मोठं होतं, विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ. ॲट लास्ट दे केम क्लोज टू द रॉक्स. आणि शेवटी ते खडकांच्या अगदी जवळ पोचले. विल्यम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन द रॉक्स वाईल द ग्रेस ऑल अलोन हेल्ड द 2 men इन टू द बोट. आणि विल्यम डार्लिंग जे होते त्यांनी त्या खडकांवरती उडी मारली आणि उडी मारण्यात ते यशस्वी झाले. म्हणजे त्यांना त्या खडकांवरती उडी मारण्यात आली. तर ग्रेसने तितक्यात काय केलं की दोघांना त्या नावेमध्ये बसवून ठेवलं. हेल्ड द 2 men इन टू द बोट. त्या खडकावरती असलेल्या दोन माणसांना तिने नावेमध्ये घेतलं. द 2 sailors फ्रॉम द wrecked ship वेअर एबल टू रो. आणि त्या 2 माणसांमध्ये असे व्यक्ती होते, 2 सेलर्स होते ते, आणि दे वेअर एबल टू रो, आणि त्यांना नाव चालवता येत होती. त्यानंतर पुढे काय होतं पहा. दे हेल्प द डार्लिंग्स ड्युरिंग द लॉंग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. मग असं करत त्यांनी सर्व त्या खडकांवरती असलेल्या लोकांना आपल्या नावेमध्ये घेतलं. आणि त्या घेतलेल्या लोकांमध्ये 2 असे व्यक्ती होते जे खलाशी होते. आणि मग त्यांनी बोटिंग केलं. परतच्या प्रवासामध्ये जर्नी बॅक टू द लाईट हाऊसकडे जाताना जो परतीचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये या 2 खलाशांनी नाव चालवली. देन ग्रेस अँड 3 वुमेन गॉट आऊट. आणि मग तिथे पोचल्यानंतर ग्रेस आणि त्या बोटीमध्ये असलेल्या 3 महिला बाहेर आल्या. ओल्ड विल्यम डार्लिंग अँड द 2 sailors रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द 4 men स्टील ऑन द रॉक. आणि ओल्ड विल्यम डार्लिंग म्हणजे वृद्ध विल्यम डार्लिंग जे होते, ग्रेसचे वडील, आणि ते 2 खलाशी हे दोघे पुन्हा गेले अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द 4 men स्टील ऑन द रॉक. खडकावरती आणखी 4 जे व्यक्ती होते त्या 4 व्यक्तींना वाचवण्यासाठी हे पुन्हा त्या वादळाकडे गेले, पुन्हा त्या समुद्रामध्ये असलेल्या खडकांकडे गेले त्यांना वाचवण्यासाठी. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाव. ग्रेसकडे आता अजिबात वेळ नव्हता विश्रांती करण्यासाठी, आराम करण्यासाठी. ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर्स. त्या दिवशी पूर्ण दिवसभर ती तिच्या आईला मदत करण्यात बिझी होती. तिने आईला काय मदत केली? टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर्स. त्या समुद्रातून रेस्क्यू केलेल्या लोकांना वार्म करण्यासाठी आणि फीड करण्यासाठी, म्हणजे त्यांना ऊब देण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं गरम वाटण्यासाठी. कारण त्या भयंकर वादळातून, थंडीतून, पावसात भिजून ते आले होते. मग त्यांना थोडंसं गरम वाटावं यासाठी ती मदत करत होती आणि त्यांना खायला देण्यासाठी मदत करत होती. पूर्ण दिवसभर ती तिच्या आईला मदत करण्यात बिझी होती. आफ्टर सेव्हरल डेज, आणि काही दिवसानंतर, दीज पॅसेंजर्स वेअर एबल टू रिटर्न टू देअर होम्स इन इंग्लंड. आणि मग थोड्याच दिवसानंतर काय झालं, हे जे प्रवासी अडकले होते आणि ज्यांना वाचवलं होतं विल्यम डार्लिंग आणि त्यांची मुलगी ग्रेस डार्लिंग हिनं, मग हे सगळे जे प्रवासी होते ते थोड्याच दिवसानंतर इतके बरे झाले, म्हणजे त्यांना थोडंसं बरं वाटू लागलं की ते इंग्लंडमध्ये आपल्या घरी परतू शकले. ते आपल्या घरी पुन्हा गेले. दे टोल्ड द स्टोरी ऑफ द ब्रेव गर्ल अँड हर फादर टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स. त्यांनी या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची कहाणी त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना सांगितली. टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना सांगितली. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस. आणि त्यामुळे अचानक
अचानकपणे ग्रेस डार्लिंग आणि तिचे वडील फेमस झाले, प्रसिद्ध झाले. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर्स. त्यांच्या या धाडसाची कहाणी न्यूजपेपर्समध्ये सांगितली गेली, वर्तमानपत्रांमधून सांगण्यात आली. मनी वॉज रेज टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लाईव्स. मनी वॉज रेज्ड म्हणजे सर्व दीपगृह सांभाळणारे जे आहेत लाईट हाऊस कीपर, त्यांनी त्यांचं जे आयुष्य आहे ते धोक्यामध्ये आणि एकाकी जीवन जे जगत आहे, धोक्यामध्ये घालून त्यांचं जे एकाकी जीवन जगत आहेत ते जीवन जगण्यासाठी त्यांचं जे पैसे त्यांना दिले गेले ते आणखी त्यांना मदत दिली गेली, पैशाच्या स्वरूपात त्यांना मदत केली गेली. मदत करण्यासाठी अनेक लोकांनी पैसे उभे केले. मनी वॉज रेज टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स. लाईट हाऊस कीपर्स म्हणजे कोण? ते जे दीपस्तंभ सांभाळणारे असतात, जसं की ग्रेसचे वडील. अशा लाईट हाऊस कीपर्ससाठी पैसे गोळा केले गेले मदत म्हणून. ग्रेस अँड हर फादर वेर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. त्यांनी दाखवलेल्या या वीरपणाबद्दल ग्रेस आणि तिच्या वडिलांना विशेष असा पुरस्कार देण्यात आला. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. पण या रेस्क्यू ऑपरेशननंतर ही जी ग्रेस होती, पुअर ग्रेस, गरीब बिचारी अशी ग्रेस होती, ती जास्त काळ जगू शकली नाही. शी डाईड ॲट द एज ऑफ 27. 27 वर्षाच्या आयुष्यामध्येच ती मरण पावली. शी डाईड ॲट द एज ऑफ 27. 27 वर्षे वय असतानाच ती मरण पावली. बट शी इज स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज. पण अजूनही ती तिच्या निस्वार्थीपणासाठी लक्षात आहे लोकांच्या, आणखी तिची आठवण काढली जाते. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स. तिने इतरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि लोकांना वाचवलं. त्या 6 सप्टेंबरच्या रात्री जे भयंकर वादळ आलं होतं, त्या वादळातून तिने लोकांना वाचवलं, लोकांना रेस्क्यू केलं. अशी ही धाडसी शूरवीर अशी ग्रेस होती आणि तिची ही स्टोरी आत्ता आपण पाहिली. अशा पद्धतीने हा पार्ट इथे संपलेला आहे. यातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहूयात. हिरोईन ऑफ द सी म्हणजे समुद्राची नायिका. रॉकी कोस्ट म्हणजे खडकाळ किनारा, समुद्रकिनारा, खडकाळ समुद्रकिनारा. त्यानंतर लोनली लाईट हाऊसेस म्हणजे एकाकी लाईट हाऊसेस, दीपगृह. सेलर्स म्हणजे खलाशी. शिप्स म्हणजे जहाज. फिअर स्टॉर्म्स म्हणजे भयंकर वादळे. ब्रेव गर्ल म्हणजे धाडसी मुलगी. शिपरेक म्हणजे काय? जहाजाचा ॲक्सिडेंट होणे किंवा जहाज खडकांवर आदळून फुटणे. ब्रॉटअप म्हणजे वाढवलं, संगोपन केलं. ऑनेस्ट प्रामाणिक. ब्रेव धाडसी शूरवीर. अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी. आयलँड म्हणजे बेट. टेरिबल स्टॉर्म म्हणजे भयंकर वादळ. अनहॅप्पी म्हणजे दुःखी. साऊंड ऑफ द क्रॅश म्हणजे जहाज फुटण्याचा जो आवाज झाला, भयानकसा आवाज झाला, त्याला साऊंड ऑफ द क्रॅश म्हणजे आवाज. ड्राउन म्हणजे बुडणे. त्यानंतर क्लंग म्हणजे काय? घट्ट पकडणे, त्या खडकांना घट्ट पकडून असे ते लोक थांबले होते. बेअर रॉक म्हणजे खडक. शाउट्स अँड स्क्रीम्स म्हणजे ओरडणे आणि किंचाळणे, त्याचा जो आवाज होता. शाउट्स अँड स्क्रीम्स, ओरडा आणि किंचाळणीचा आवाज. होपलेस म्हणजे निराशाजनक, कोणतीही आशा नसणे, होपलेस. रो अ बोट म्हणजे नाव चालवणे. अनफॉर्च्युनेट पीपल म्हणजे दुर्दैवी लोक. प्रे म्हणजे प्रार्थना करणे. आर्ग्यूड म्हणजे वाद घातला, युक्तिवाद घातला. ॲग्रीड म्हणजे मान्य केले. ग्रेट व्हॅले म्हणजे खूप मोठी दरी. वेव्ज म्हणजे लाटा. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. क्लिंगिंग म्हणजे चिटकून राहणे. टू होल्ड ऑन टू द ओर म्हणजे त्या ओरला, ते नाव चालवण्याचं जी काठी असते त्या ओरला धरून ठेवले. हेल्ड म्हणजे पकडले. टू रेस्क्यू म्हणजे वाचवले. फेमस म्हणजे प्रसिद्ध. स्पेशल रिवॉर्ड म्हणजे विशेष पुरस्कार. अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी. करेज म्हणजे साहस, धाडस, धैर्य.
रिस्क म्हणजे जीव धोक्यात घालणे, रिस्क घेणे. अशा पद्धतीने या शूरवीर मुलीची स्टोरी इथे संपलेली आहे. हिरोईन ऑफ द सी हा लेसन आत्ता आपण पाहिला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.